नमस्कार, मी यामिनी दळवी. या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. सरकार सांगा कसं जगायचं, हा प्रश्न आता राज्यामधला शेतकरी विचारतोय. कारण अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय. हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावला गेलाय आणि उभी पिकं भुईसपाट झालेली आहेत. एकीकडे अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकरी सुन्न झालाय आणि असं असताना दुसरीकडे सरकार मदतीचं आश्वासन देत आहे. खरं मात्र त्यामध्ये सुद्धा सरकारनं काही अटी लादलेल्या आहेत. 33% नुकसान झालेल्यांनाच ही नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं सरकारनं सांगितलेलं आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि ज्यावरती आता शेतकऱ्यांनी आक्रमकपणे समोर येऊन नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे पीक कर्जाची परतफेड करता न आल्यामुळे या सगळ्या हतबल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी आता आपले अवयवच विक्रीसाठी काढलेले आहेत. हिंगोलीमधल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच अवयव खरेदी करा असं पत्र लिहिलंय. ही सगळी परिस्थिती जितकी विषण्ण करते तितकीच राज्यातल्या आपल्या बळीराजाची परिस्थिती अधिक गंभीरतेनं आपल्याला समोर येताना दिसते आहे. तर ही काही दृश्य आपण बघतोय. अवकाळीमुळे शेतकरी कशा पद्धतीने हतबल झालेला आहे तो आपल्याला दिसतोय. अक्षरशः शेतकऱ्यांनी जी पिकं जगवलेली होती ती सगळी पिकं वाया गेलेली आहेत. प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेकडो हेक्टरवरच्या शेतीचं मोठं नुकसान आपल्याला दिसतंय. तर दुसरीकडे अवयव विक्रीचा प्रस्ताव हिंगोलीमधल्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. एकीकडे अशी सगळी परिस्थिती, दुसरीकडे पीक कर्ज व्यवस्थितपणे देता येत नाहीये, त्याची परतफेड करता येत नाहीये. या सगळ्यामुळे आता या शेतकऱ्यांवरती ही वेळ आलेली दिसते. तर राज्यातील अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देताना सरकारनं 33%ची अट घातलेली आहे. सरकारच्या या अटीवरून आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. आपण सध्या वर्ध्यातील शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात त्यांना जे सरकारने ही मदत केली आहे ही तुटपुंजी आहे की कशा प्रकारे आहे. आपण शेतकऱ्यांसोबत आहोत. सर, काय सांगाल, कशा प्रकारे ही मदत आहे, त्यावर तुम्ही समाधानी आहे का? ही मदत नाही आहे, ही घोषणा झालेली आहे. जेव्हा लागू होईल तेव्हा पाहू. पण घेतलेला जो निर्णय आहे सरकारने की 33% ज्याचं नुकसान झालेलं आहे, सरसकट सर्वांचंच नुकसान झालेलं आहे, हा निर्णय चुकीचा आहे. जे आता नुकसान झालं मागच्या वेळेस सोयाबीनचे, त्याचे पैसे आलेले नाही आहे, ती घोषणा फसवी होती. आम्ही शासनाला असे विनंती करू की सरसकट लोकांना याचा लाभ द्यावा. कारण जे नुकसान झालेलं आहे त्याची पातळी सरकार जरी 33% धरत असली तरी एक शेतकरी म्हणून आमचं जवळपास 80 ते 90% नुकसान या पावसामुळे झालेलं आहे. आम्हाला आमच्या मालाला भाव पाहिजे आणि तो सरकारने द्यावा. आणि ह्याच सरकारमधले काही लोक जेव्हा सरकारच्या बाहेर होते तेव्हा त्यांनी हीच मागणी केली होती. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्षनेता होते त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरून शेतकरी यात्रा काढली होती आणि त्याच्यात त्यांनी हीच मागणी केली होती जी मी आता करत आहे. आणि आता तेच सत्तेत असल्यामुळे त्यांनीच या मागणीचा पाठपुरावा करून आम्हाला त्या प्रमाणात शेतमालाला भाव द्यावे. या अवकाळी पावसामुळे विदर्भात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण मला नाही वाटत हे सरकार आश्वासनच देऊन राहिलेलं आहे. मागे झालेल्या अवकाळी पावसामुळे जो जून जुलैमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला, विदर्भात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अजूनपर्यंत त्यांचे पंचनामे झाले, पंचनामे दिले सरकारपर्यंत, परंतु त्या शेतकऱ्यांना अजूनही लाभ भेटला नाही. मला तर असं वाटते या सरकारने फक्त शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि 33% काय, 33%पेक्षा जास्त या सरकारने शेतकऱ्यांना लाभ द्यायला पाहिजे. सरसकट शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काय सांगाल, कशा प्रकारे नुकसान झालं, काय तुमचं पीक होतं? ह्या अवकाळी पाऊस आला त्या पावसामध्ये इतकं नुकसान झालेलं आहे की पुरं पिकं हे भुईपाट झालेले आहे. सरकारनं जो निर्णय घेतला, पहिले 2 हेक्टर होता, आता 3 हेक्टरवर निर्णय घेतला. एक निर्णय एकरभर वाढवलं, एक हेक्टर वाढवलं, ठीक आहे. पण जे निर्णय घेतला हा चुकीचा आहे. कारण 3 हेक्टरपर्यंत निर्णय घेतला फक्त ह्या चेनासाठी आहे का कशासाठी आहे सरकारनं काही जाहीर केलं नाही. पण सर्वच पिकाचं नुकसान हे 33%च्या वर झालेलं आहे. पण सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे पंचनामे करसाल ते चांगले पंचनामे करा. कधी करणार, कधी, आणि मागच्याच पंचनाम्याचे पैसे अजून मिळालेले नाही आहे. तर हा निर्णय चुकीचा आहे. कोणाला बोलवा, कुणी काही करा, सब यांची साठगाठ आहे. सरकार निर्णय घेतो पण त्याला निर्णय जास्त घेण्याचं जे हे पाडायला पाहिजे ते विरोधी पक्षाचं काम आहे. एकूणच सरकारने 33%पर्यंतचं जे नुकसान भरपाई देण्यात येईल अशा पद्धतीने जो निर्णय घेतला आहे, हा न घेता सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा. दरम्यान अवकाळीमुळे शेतकरी चिंतेत असताना राज्यातील राज्यकर्ते मात्र फरार आहेत अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.
हे जे आसमानी संकट कोसळत असताना या राज्याचे सुलतान, एक मुख्य सुलतान आणि 2 डेप्युटी सुलतान, उपसुलतान, हे प्रचारात पुढे छत्तीसगड कुठे आहेत, सुलतान कुठे आहेत, तर तेलंगणा, हैदराबाद, जयपूर यांचं निवडणूक पर्यटन सुरू आहे आणि आज गेले आहेत. काय मदत, तुटपुंजी मदत आहे. आज रब्बीचं पीक हातातून गेलं आहे, खरीपाचं पीक दुष्काळामुळे होऊ शकलं नाही आणि तुम्ही तुटपुंजी मदत जाहीर करताय. 2014चा जी आर बघा, आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, आम्ही काय दिलं आहे आणि आत्ता 24मध्ये जवळपास आलो. 10 वर्षांनी तेवढीच मदत होत असेल तर काय शेतकऱ्याला ती मदत आहे काय? आणि ती मदत घोषित करून दिली त्यावेळेसही समजू. दुष्काळी घोषित केलेले तालुके जे आहेत, जे मंडळ आहेत, कारण त्यांना NDRF SDRFमधून मदत मिळू शकत नाही, कारण मंत्रिमंडळाच्या डिझास्टरच्या उपसमितीची जी बैठक आहे ती सरकारने घेतलीच नाही. केंद्र सरकारला दुष्काळाची माहितीच दिली नाही. आधी दुष्काळ आणि आता अवकाळी या सगळ्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यामुळे हिंगोलीमधल्या शेतकऱ्यांनी थेट आपले अवयव विक्री करण्यासाठी आता सरकारला निवेदन दिलेलं आहे आणि हेच हिंगोलीमधले शेतकरी सध्या आपल्या सोबत आहेत. पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत. काय नेमकं घडतंय, म्हणजे हे दरपत्रक आपल्या छातीवरती लावावं लागतंय, स्वतःचे अवयव विकण्यापर्यंतची वेळ का आली आहे? नमस्कार, मी गजानन कावरखे. आम्ही हिंगोली येथील शेतकरी आहोत. झाला असं 3 वर्ष झाले. एक तर आम्हाला पावसाचा जास्त पाऊस पडल्यामुळं आणि यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळं आमचं मुख्य पीक सोयाबीन आणि सोयाबीनमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळं सोयाबीन आमचं हे झालं आणि त्यामध्ये येलो मोजाक आलं आणि येलो मोजाकमुळं सोयाबीन उद्ध्वस्त झालं. बोंडआळी आणि लाल्यामुळं आमचा कापूस उद्ध्वस्त झाला. मग आम्ही जगायचं तरी कसं? आमच्यावर जे काय आम्ही पीक कर्जासाठी, पीक पेरणीसाठी जे बँकेकडनं कर्ज घेतलं, मग ते फेडायचं तरी कसं? आज आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आज आमच्या मुलाबाळांच्या लग्नाचा प्रश्न आहे, गावगाड्यातल्या मुलांचे लग्न होईना झाले. अशी परिस्थिती असताना आमच्यावर जेव्हा बँकेचं कर्ज झालं, मग आम्ही ते फेडायचं कशानं? आमचं घर बँकेकडे गहाण आहे, आमची शेती बँकेकडे गहाण आहे. मग आम्ही विकलं तरी काय विकलं पाहिजे? म्हणून आम्ही 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून मेल्यापेक्षा आपले अवयव सरकारला देऊ आणि ते सरकारनं आमचे अवयव विक्री करावं आणि आमचं बँकेचं कर्ज फेडावं. अत्यंत विदारक खरं तर ही सगळीच परिस्थिती आपण बघतोय. म्हणजे आपली जी काही परिस्थिती आहे ती इथे कॅमेरासमोर येऊन मांडताना सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेले आपण बघतोय. आपण पुन्हा एकदा विचारूयात, काय नेमकं घडतंय? बघा, महाराष्ट्र म्हणजे खरं तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटलं जातं किंवा जो शेतकरी जगाला जगवतो, जो महाराष्ट्राला जगवतो, जो देशाला जगवतो, कृषी प्रधान राज्यामध्ये जर अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येत असेल तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावं लागेल. आणि ज्या असं म्हणतात की राज्याचा राजा ज्यावेळेस राज्य करत असतो त्यावेळेस तो सामान्य वर्गाकडे लक्ष देत असतो की माझी प्रजा खरंच उपाशी आहे की म्हणजे तिचं पोट भरलेलं आहे. मात्र काय झालंय, आज सरकारचं पोट भरलेलं आहे, राजाचं पोट भरलेलं आहे, त्यामुळे आज प्रजा या ठिकाणी उपाशी दिसत नाही. आज आम्ही 4 दिवस झाले मुंबईमध्ये आलोय. महाराष्ट्रातला एकही मंत्री, एकही नेता साध्या तलाट्यानं फोन केला नाही. एक टाइम उपाशी हो, आम्ही आमच्या खिशात पैसे नाहीत. मात्र सरकारला याचं काही देणं घेणं पडलं नाही. 3 वर्ष झाले आज दुष्काळ पडलाय. या दुष्काळामुळे अशी परिस्थिती झालेली आहे, तुम्हाला सांगतो, सोयाबीन पूर्ण गेलं, एकरी 2 क्विंटल 3 क्विंटल सोयाबीन झालं, त्याला आज 3,000-4,000 भाव आहे. आता मला सांगा, आज माझ्यावर, आता हे बाकीच्यांचा विषय ज्यांचा असेल, आज माझ्यावर माझ्या आईच्या नावे संगीता लक्ष्मण पतंगे यांच्या नावे 3,25,000 एवढं कर्ज झालं. आता हे कर्ज परतफेड करायचं कसं? कारण आज आमचं खायचे वांदेत. दिवाळी नाही झाली आमच्या लेकरा बाळाची. आमच्या इथं ज्यावेळेस आम्हाला बाजार सांगितला त्यावेळेस अक्षरशः आम्हाला वाईट वाटलं की बाजाराला खिशात पैसे नव्हते. मात्र काहींच्या दिवाळ्या चांगल्या झाल्या. मी सरकारला विचारतो तुमच्या माध्यमातून की सरकारने याचं उत्तर द्यावं की साहेब, तुमच्या घरी दिवाळ्या झाल्या, तुमच्या घरी तुमच्या लेकरा बाळांनी फटाके फोडले असतील, तुमच्या घरी तुम्ही बाजार आणला असेल, तुमच्या घरी तुम्ही गोडधोड केला असेल, पण आम्हाला आमचे खायचे वांदे होते. आज आमच्या घरी एक टाइम उपाशी राहून आम्हाला त्या ठिकाणी आमची दिवाळी साजरी करावी लागली. काय भावना आहेत तुमच्या? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं गेलंय, मात्र काही प्रतिसाद आलेला आहे का? कुणीही प्रशासनामधलं काही बोललेलं आहे का तुमच्याशी? आमच्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे.
आणि शेतीनं आम्हाला निसर्ग साध्य आहे ना. आमच्या इकडं 1 ते 2 पोत्याचा ॲव्हरेज आहे. लावगड आमची 30-35-40 हजार लोक चालली आणि आम्हाला उत्पादन 10 ते 15 हजार रुपये घडायला. मग हे कर्ज फेडायचं कसं? सरकार आमची काही दखल घेईना. आम्ही 4 दिवस झाले मुंबई सगळी पायाखाली घातली. आमच्याकडे कोणी विचारायचं नाही आम्हाला. तुम्ही हिंगोलीचे मुख्यमंत्र्याला माझं निमंत्रण आहे की काय ते हे की आमच्याकडे लक्ष द्यावं त्यानं. अगदी सरकार खरं तर एकीकडे मग आपण आता बघतोय की आता अवकाळी झालेली आहे, गारपिटीचा मारा होतोय, त्याच्यासाठी सरकारकडून दौरे सुद्धा होत आहेत. म्हणजे फक्त सरकार नाही तर आपले जे विरोधी पक्ष नेते आहेत ते लोक सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत. खरंच या दौऱ्यांचा काही उपयोग होणार आहे का? तसं पाहिलं तर सध्या आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये या निसर्गानं पहिलाच शेतकरी संकटामध्ये आहे. गेले 3 वर्ष झाले आमचा हिंगोली जिल्हा असेल किंवा वाशिम जिल्हा असेल हा पिकला नाही. अशातच या 8 दिवसामध्ये अवकाळी आणि जे पीक नेमकं आमच्या पोटाशी मिळणार होतं, आम्हाला उत्पन्न मिळणार होतं, त्याच्यावर त्या अवकाळी निसर्गाने मारा केला आणि आमच्या येणारा जो पीक होतं ते पीक हिरावून घेतलं. मी आपल्या माध्यमातून मी सरकारला एकच विनंती करेल की सरकार मायबाप, तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या जगाचे पोशिंदे आहात. तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे आम्ही गेले 4 दिवस झाले आमच्या परिस्थिती नसतानाही सुद्धा आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांनी ठरवलं की आपल्या शेतकऱ्याच्या आपल्या कुटुंबावर जी परिस्थिती उद्भवली, जी पिकामध्ये नापिकी आहे सतत, गेले 3 वर्ष झाले आमच्या वाशिम जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, सतत नापिकी असल्या कारणानं आमच्यावरलं कर्ज फेडायचं तरी कसं, आम्ही आमच्या मुलाबाळांना शिकवायचं तरी कसं. मी मुंबईला येत असताना माझा मुलगा म्हणला, पप्पा मुंबई कशी असते हे बघायला मला येऊ द्या. त्याला मी म्हटलं, बाळा आम्हीच मुंबई आधी आत्तापर्यंत बघितली नाही, पण हे अवयव दान करण्यास, अवयव आम्ही विकण्यासाठी, विकून त्याच्यातून काहीतरी थोडेफार पैसे येतील आणि ते नंतर आपण कर्ज फेडू, त्याच्यानंतर बघू तुला मुंबई दाखवायची का नाही. ते आपल्यावर सध्या कर्जाचा डोंगर उभा आहे, ते डोंगर आपण कसा फेडायचा हे माध्यम आता आम्ही शेवटचं पर्याय म्हणून आमच्या सहकारी सगळे शेतकरी एका जागेवर बसलोत आणि एक विचार केला की दादा आपल्याकडे विकण्यासारखं तर आता काही नाही, जे आहे ते बँकेत गहाण आहे. बँकांच्या नोटिसा अधिकारी दारावर येत आहेत. आम्ही नेमकं कर्ज फेडायचं आहे कसं, हा प्रश्न आता आमच्या सर्व वाशिम जिल्ह्यातील आणि किंवा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मनामध्ये पडलेला आहे. मग त्याच माध्यमातून आम्ही आज सरकारला गेले 4-5 दिवस झाले विनंती केली की साहेब आमचे अवयव तर घ्या आणि जेवढे पैसे येतील तेवढे त्याच्यातून आम्हाला आमचं कर्जमुक्त तरी करा. पण आतापर्यंत आम्हाला कुठलीच, आज 4 दिवस झाले आम्हाला माहीत परिस्थिती, आम्ही मुंबईमध्ये कसे पोहोचलो आणि कशावर राहिलो, पण आतापर्यंत सरकारने आमच्याकडे कुठल्याही परिस्थितीतून त्या याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत कुठलंही आमंत्रण किंवा कुठलंही विचारपूस सुद्धा केली नाही. आम्ही खंत आहे आता या सरकारने की नेमकं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या बाजूने सरकार आहे की अन्य कशाच्या बाजूने आहेत हे आम्हाला कळेन असं झालं. म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगतोय की सरकार मायबाप, तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे मायबाप आहात, आता तरी आपण शेतकऱ्याकडे बघावं. आताच या 3-4 दिवसात सतत अवकाळी पाऊस चालू आहे, त्यामध्ये तर आमच्या वाशिम असेल, हिंगोलीमध्ये असेल, तूर पीक असेल, हरभरा असेल, हे सर्व उद्ध्वस्त झालं. मला यालाच जोडून ऍक्च्युली एक प्रश्न विचारायचा आहे. आता काल खरं तर मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे मदत देणार आहेत, मात्र 33% अट त्यांनी घातली आहे, त्याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, झालं असं की आमच्या ग्रामीण भागामध्ये जे पर्जन्यमापक असतात तेच आतापर्यंत बरोबर झाले नाहीत आणि ते एका विशिष्ट ठिकाणी असतात आणि ते पर्जन्यमापक जर तुम्ही जर आज या ठिकाणी जर पाऊस पडला तर पर्जन्यमापक या ठिकाणी जर बसवलेला असेल तर ते तुम्ही मापसाल ना 33% पडला का आणखी किती पडला. आणि ते जर 1 किलोमीटरवर जास्त, जर 1 किलोमीटरच्या बाजूला जर पाऊस पडला तर ते तुम्ही कशाने मोजणार. हे कसं आहे, ह्या जाचक अटी लावायच्या आणि शेतकऱ्यांना वेठीस धरायचं काम हे सरकार करत आहे. यांच्या बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे. आम्हाला 1 रुपयामध्ये पीक विमा काढायला लावला, 1 रुपयामध्ये पीक विमा केला, परंतु आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना मदत नाही. नुसतं जाहीर करायचं आणि शेतकऱ्यांना काही द्यायचं नाही. आज आम्हाला सांगायचं की हमी भावाने देऊ. आज आमची सोयाबीन 4200 रुपयाने विकायची, हमी भाव सांगायचा 49 रुपये. म्हणजे आमच्या 1 एकराचा खर्च, उत्पादन खर्च 36,000 आणि आम्हाला सोयाबीन होते 1 एकरामध्ये 4 पोते, म्हणजे आम्हाला मिळते त्याच्यातले 18,000, लावायचे 36,000 आणि आणायचे 18,000. मग आम्ही कर्जबाजारी नाही होणार तर करायचं काय.
म्हणजे होईल तरी काय आमचं शेतकऱ्यांचं? या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आज आम्ही कर्जबाजारी झालो आणि या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आज आम्हाला ही अवयव विकण्याची वेळ या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं होत आहे. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राज्य करायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सरकार बनवायचं, परंतु वागायचं तसं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण व्हायची त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी धान्यांची कोठारं खोली करून दिली. त्यावेळातले नागरिक, त्यावेळातले प्रजा त्यांनी जगवली. परंतु हे सरकार शेतकऱ्यांना एकदम वाऱ्यावर सोडत आहे, शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे असं आम्ही तरी म्हणतोय. अगदी. गेले 4 दिवस तुम्ही मुंबईमध्ये आहात, फिरता आहात, सारखं सरकारकडे आवाहन करता आहात, चर्चेसाठी विचारणा करतात, काहीच झालेलं नाहीये. काय नेमकं करणार आहात पुढे? नाही, काय झालं, आम्ही बघा, एक तर खिशात पैसे नव्हते. आम्ही त्याच्याकडून आमच्या भागामध्ये काय म्हणजे आमच्या भागाचं दुर्दैव म्हणावं लागेल, हिंगोली आणि मराठवाड्याचं दुर्दैव आहे की त्या भागामध्ये खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तिथले अधिकारी मस्तवाल झालेले आहेत. खिशात पैसा नव्हता, आम्ही त्याच्याकडून उसने पैसे घेतले आणि मुंबईमध्ये आलो. आणि असं वाटलं होतं की कुठं तरी मुंबईमध्ये न्याय मिळत असतो, कारण मुंबईमध्ये या राज्याचे राज्य म्हणजे राजकारण इथून, म्हणजे राजकारण इन द सेन्स म्हणजे इथनं महाराष्ट्राचा कारभार चालतो. इथलं महाराष्ट्राचा राजा, या बळीराजांचा राजा या ठिकाणी मुंबईमध्ये राहतो. म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. आम्हाला वाटलं की मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर कुठेतरी आमचा शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल. मात्र या ठिकाणी आल्याच्या नंतर सुरुवातीला आमच्याकडे जे काही 1500 रुपये होते हे पूर्ण संपले. आणि त्यानंतर मॅडम तुम्हाला म्हणजे मला सांगायला पण वाईट वाटतंय की आम्ही एक टाइम उपाशी, आज एक टाइम उपाशी होत. वडापाववर इकडे वडापाव आम्हाला माहित नव्हता इकडे कसा असतो ते. एक टाइम या ठिकाणी उपाशी असून आम्ही 4 दिवस झाले. पण आम्हाला या राज्यातला कोणता मंत्री, कोणता प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे काय असतील ते, आम्हाला बाकी काही राजकारणातलं जास्त फारसं माहीत नाही. पण आम्हाला कोणी साधी चर्चा करायला सुद्धा बोलवलं नाही की या आणि तुमच्या काय जे समस्या आहेत हे मांडा. खरं तर मला दुर्दैव वाटतं, मला लाज वाटते की या महाराष्ट्रामध्ये शेतकरी म्हणून मी जन्माला आलोय. काय पाप होतं का आमचं की आम्ही, म्हणजे खरं तर आमचं काय पाप आहे हो, आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलोत, काहून एखाद्या उद्योगपतीच्या पोटी जन्माला आलो नाहीत. या मुंबईमध्ये आल्याच्या नंतर एवढाला बिल्डिंग असतात हे मला कळालं. माझ्या घरावरचं फुटकं पत्तर आणि या मुंबईमधल्या बिल्डिंगामध्ये खरंच साम्य आहे का? म्हणजे एकीकडे उद्योगपतींना तुम्ही उद्योगपतींवर म्हणजे दिवाळी करायची आणि शेतकऱ्यांची मात्र होळी झालेली आहे. घरावरचं फुटकं पत्तर कुठं आणि या मुंबईच्या या मोठ्या शहरामध्ये असलेल्या बिल्डिंगा कुठं? 4 दिवस झाले मुंबईमध्ये फिरतोय, मात्र कोणी आम्हाला चर्चेचं निमंत्रण दिलं नाही, कोणी विचारलं नाही की साधं तुमचं कर्ज माफ झालं का बाबा रे, तुमची काय समस्या आहे, तुम्हाला काय मदत करू. 33% निकष लावतात. बाबा हे बंद करा, हे धंदे बंद करा, नाहीतर आमच्याकडे आत्महत्या करण्या व्यतिरिक्त पर्याय नाही. अगदी आपण बघतोय या सगळ्या शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. अत्यंत डोळ्यामध्ये पाणी आणून हे शेतकरी उद्वेगानं आपली सगळी परिस्थिती मांडतायत. मुंबईमध्ये आलेले आहेत, त्यामुळे गेले 4 दिवस तर जाऊ दे, पण आता इथून पुढे हा कार्यक्रम आम्ही दाखवल्याच्या नंतर, खरं तर पुढारी न्यूज या सगळ्या शेतकऱ्यांचा आवाज बनल्याच्या नंतर आता तरी प्रशासनाला जाग येईल आणि कुणीतरी प्रशासनामधलं या सगळ्यांची दखल घेईल, या सगळ्याची अपेक्षा आपण बाळगूयात.